शिवाजीराव खोत यांच्या आरोपांना सतीश पाटील यांचं जोरदार प्रत्युत्तर. मी सेवेकरी, माझी त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. कोणत्याही संस्थेला बुडवण्याचं पाप माझ्या नावे नाही. शिवाजीराव खोत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नामदार हसन मुश्रीफ व सतीश पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना सतीश पाटील यांनी आक्रमक शब्दात खोत यांचे खंडन करत स्पष्ट भूमिका मांडली आहे. मी जनतेचा सेवेकरी असून माझी त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी प्रसिद्धी पत्रकारांच्या माध्यमातून दिला. सतीश पाटील म्हणाले की मी गेल्या 15-16 वर्षापासून माननीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत आहे. संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळेच मला विविध पदावर संधी मिळाली. कोणत्याही संस्थेला बुडवण्याचे पाप माझ्या नावे नाही. स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर यांच्याशी गद्दारी करून राजकीय सौदेबाजी करणाऱ्यांकडून निष्ठेच्या व्याख्या शिकायची गरज नाही असा टोलाही त्यांनी खोत यांना लगावला. धंदा, दादागिरी, अरेरवी करणाऱ्यांकडून आम्हाला संस्कार घ्यायची गरज नाही. लोकशाही नाकारून गुंडशाही करणाऱ्या व्यक्तींनी जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात त्यांनी प्रखर टीका केली. मार्केट कमिटीतील जागा हडप, गुन्हेगारी प्रवृत्ती, जातीय तेढ वाढवणाऱ्या कृती आणि शरद सोया प्रकरणातील आर्थिक अनियमितता या सर्व विषयांवर दस्तऐवज आपल्याकडे असल्याचा दावा सतीश पाटील यांनी यावेळी केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आका हे नाव या पराक्रमी महाशयांना शोभून दिसतं. लोकांनी आता सत्य ओळखले आहे. मुश्रीफ साहेबांनी कारखान्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही सतीश पाटील यांनी फेटाळून लावला. त्यांनी स्पष्ट केले, मुश्रीफ साहेबांनी वेळोवेळी तत्कालीन चेअरमन डॉक्टर शहापूरकर व संचालक मंडळाला मार्गदर्शन करून चुका सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. उर्वरित 2 वर्षात कारखाना व्यवस्थित चालवून दाखवू. कोणत्याही आरोपांना प्रतिसाद देण्याची आता गरज वाटत नाही. लक्ष्मी चौकात उत्तर द्यायला मी बांधील नाही असा स्पष्ट इशारा देत सतीश पाटील यांनी शिवाजीराव खोत यांना त्यांच्या प्रश्नांसह दुर्लक्षित केले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.